नमस्कार मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहे. आज आपण ॲमेझॉनची केस स्टडी बघणार आहोत. तर चला मग आज व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी थोडक्यात त्याचं इंट्रोडक्शन आपल्या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे काय नाही. आपण आज ॲमेझॉनची केस स्टडी बघणार आहे. ॲमेझॉनचं कोणकोणते प्रोडक्ट कसे कसे डेव्हलप झाले, ॲमेझॉनची सुरुवात कशी झाली, ॲमेझॉन नाव कसं पडलं, आपण हे पूर्ण सर्वांचा अभ्यास करणार आहोत. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करू. जेफ बेझोस हे एका बँकेत काम करत होते. बँकेत काम करत असताना त्यांना पुस्तक वाचण्याचा पण आवड होती, छंद होता. ते पुस्तक पण वाचायचे. जेफ बेझोस त्यांच्या डोक्याला आधी असा विचार आला 1994 का की त्यावेळेस इंटरनेटला सुरुवात झाली. त्यांच्या डोक्यात असा स्पार्क तयार झाला की आपली पुस्तकं ऑनलाईन विकायची. ऑनलाईन म्हणजे थोडक्यात इंटरनेटच्या मार्फतून जगभरात विक्रीचं त्यांनी चालू केलं. मग त्यांना नाव काय ठेवावं, हा त्यांचा व्यवसाय चालू करायला नाव काय ठेवायचं. त्यांनी कडाबरा हा नाव सुचवलं. ज्यावेळेस त्यांना कॉल वगैरे इंटरनॅशनल वगैरे कॉल यायला सुरुवात झाली मार्केटमध्ये त्यांना त्यांच्या प्रोडक्ट बरोबर माहिती घेण्यासाठी. त्याच ते कस्टमरला कडाबरा हा हे नाव लक्षात सुद्धा राहत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरती विचार केला. नंतर त्यांना परत स्पार्क तयार झाला. मला वाटलं ॲमेझॉन ही जगात सगळ्यात मोठं आहे. आणि नदी वगैरे त्याचं हिरवगार सगळ्यात जगातलं सर्वात मोठं जंगल ॲमेझॉन. मला असं वाटलं मला पण एक मोठी कंपनी स्थापन करायची. मग तेच ते ॲमेझॉन ते नाव ठेवलं. त्यांनी 1984 पासून त्यांनी बुक स्टोअर चालू केलं होतं. बुक स्टोअर म्हणजे त्यांची वाचण्याची आवड होती. त्यांनी हळू पुस्तके ऑनलाईन विकण्यास सुरुवात केली. पुस्तकं विकत असताना याच्या काळामध्ये कंपनीचा प्रॉफिट भरपूर व्हायचा. पण त्यांना आणखी मोठी कंपनी करायची असं त्यांचं स्वप्न होतं. कंपनी मोठी करताना त्यांना वाटलं आता पब्लिक कंपनी केली पाहिजे, कारण फंडिंगची व्यवसाय करायसाठी फंडिंगची भरपूर गरज असते. त्याशिवाय व्यवसाय होऊ शकत नाही. मग 1997 त्यांनी ॲमेझॉन ही कंपनी प्रायव्हेट कंपनी होती, ती पब्लिक कंपनी केली फंडिंगसाठी. मग तिला हळूहळू प्रॉफिट वाढायला लागला. जसं प्रॉफिट वाढायला लागलं तसे स्पर्धक पण तयार झाले. जसं eBay झालं, वॉलमार्ट झालं आणि अलिबाबा यासारखे प्लॅटफॉर्म मार्केटमध्ये नव्याने येऊ लागले. त्यांची नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजी वगैरे सगळं बघतात. ॲमेझॉन पण थोडं घाबरायला लागलं होतं. तरी सर टक्कर देऊन त्या पायरीवर प्रयत्न करून परत 2007 परत एक नंबरला 2007पर्यंत ती कंपनी टॉपला आली. ॲमेझॉन हे खाली राहिले. नंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये डील करायला सुरुवात केली. खेळणी, किचनवेअर ह्या सामानमध्ये चालू झाली. कारण ती पुस्तकापासून झालेली कंपनी आज परत एक गोष्टी विकायला सुरुवात केली. जसं मोबाईल झालं, पुस्तकांपासून तयार झालेली कंपनी होती. पुस्तकाची विक्री करण्यापासून सुरुवात झाली ती आज पर्यंत प्रत्येक 2007पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स, खेळणी, किचनवेअर सामानांचा सेल करत लागली होती. नंतर हळूहळू ते नवीन प्रोडक्ट तयार केले. आर्टिफिशियलचा वापर करून 2014 एलेक्साचा उपयोग केला. नंतर ॲमेझॉन प्राईम आला. त्याच्यावरती ॲमेझॉन प्राईम OTT प्लॅटफॉर्म आला. त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे चालू झाले. दूरदर्शनचे काही प्रोग्राम असतील ते त्याच्यावर दिसायला लागले. तर हळूहळू ॲमेझॉन किंडल आलं. ॲमेझॉन किंडल त्यांनी पुस्तक एक ॲमेझॉन किंडल तयार केलं. ते ॲमेझॉन किंडलचे फ्रीमध्ये होतं. त्याचं फ्री देण्याचं कारण असं होतं की तिथे फक्त ॲमेझॉनचे पुस्तकं चालायचे, ॲमेझॉनचे पुस्तक सेल व्हायचे. त्याच्यावरती ॲमेझॉन किंडल हे फ्री दिलेलं होतं. नंतर ॲमेझॉन म्युझिक आलं. नंतर ॲमेझॉन क्लाउड, ॲमेझॉन ऑडिबल, ॲमेझॉन पे, ॲमेझॉन फ्रेश. आजच्या घडीला ॲमेझॉन फ्रेशसुद्धा काही देशांमध्ये चालू आहेत. त्याच्यावरती रॅशन वगैरे सगळं फ्रेश भेटत नाही, फ्री नाही भेटत, फ्रेश भेटतं. हे सर्व करत असताना त्याला एक मोठी अडचण आली. अडचण अशी आली का जशी डाटा कुठं स्टोअर करायचा. कारण दिवसेंदिवस प्रायव्हेट कंपनी झाल्यामुळं त्याच्यावरती प्रोडक्टचे सेलर जास्त वाढायला लागले दिवसेंदिवस. कारण बाहेर भरपूर होते, प्रत्येक कॅटेगरी अवेलेबल करायची होती, ती शक्य नव्हती. मग त्यांनी हळूहळू त्याच्यावरती सेलर आल्यामुळे
जास्तीत जास्त प्रोडक्ट लिस्ट व्हायला लागले. लिस्ट झाल्यानंतर जे स्टोरेज कॅपॅसिटी त्यांची होती ती वाढवावं लागली. AWSचा शोध लागला. AWS चालू केला. ॲमेझॉन व्हाईट स्पेस, ॲमेझॉन वाईड सर्व्हिस नावाने स्टोरेज चालू केलं. ते क्लाउड बेस्ड स्टोरेज आहे. 1997मध्ये त्यांचं इन्कम होतं फक्त 8.5 बिलियन. आता तो 2020मध्ये 386 बिलियन झाला आहे. त्याचबरोबर आता लॉकडाऊनचा पण फायदा झाला आहे. लॉकडाऊनमध्ये सगळे दुकानं वगैरे सगळे बंद असताना लॉकडाऊनमध्ये सगळे दुकानं बंद असताना फक्त ऑनलाईन सेवा चालू व्हायच्या. त्याचा भरपूर फायदा झाला. आज जेफ बेझोस एक जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनला आहेत फक्त कशामुळे? लॉकडाऊनमुळे. थँक्यू व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. थँक्यू. तसं मग आपण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आभारी. तसं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन अंदाज किस्सा. थँक्यू.